एकनाथराव शिंदे साहेबांचं कार्यालय बाळासाहेब भवन या ठिकाणी आलेलो आहे। आपल्या समोर या ठिकाणी खांडेकर साहेब आहेत। गेले 2-3 दिवसापासून खेतवाडीमध्ये एका महिलेचा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे घेणार। सर्वप्रथम तर मी आपल्या मार्फत आपल्या मुंबईकरांच्या लोकांना, मराठी लोकांना आणि रहिवाशांना त्यांचं स्वागत करतो। आणि बाळासाहेब भवन हे एक पवित्र भवन आहे। या भवनामध्ये जे पण व्यक्ती येतात, गृह संकुलनाचे जे पण प्रॉब्लेम घेऊन येतात, त्याचं आम्ही निवारण करायचा प्रयत्न आम्ही आमच्या मार्फत करत असतो। लोकांना न्याय देण्याचा जो विडा आम्ही उचललेला आहे त्याला कुठेतरी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न आम्ही करतो। त्याच मार्फत आम्हाला खेतवाडीची केस काल विषय आला, तर त्यांना मी रिक्वेस्ट केलं की तुम्ही या ऑफिसमध्ये आपण बसून त्याच्यावरती काय निर्णय घेता येईल तर घेऊ शकतो। शेवटी हा मराठी माणसाच्या अस्मितेचा प्रश्न आहे। गेले 20-25 वर्षापासून मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त जुना विषय आहे। त्याच्यावरती ते काम करत आहेत आणि त्यांचं ते चपलीचं दुकानाचा व्यवसाय आहे आणि त्यांना तिथे त्यांचं म्हणजे निवारण त्याच बिझनेसवरती आहे, त्याच व्यवसायावरती आहे। तर त्याच्यासाठी कुठे ना कुठेतरी त्यांच्यावरती अन्याय होत असेल तर नक्कीच शिवसेना त्यांच्याशी पाठीवर खंबीरपणे उभी आहे आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे। आता त्यांच्या बिल्डरचे गांधी म्हणून बिल्डर आहेत, त्यांचं ते आम्ही प्लॅनिंग वगैरे पाहिलेलं आहे। काही गोष्टी टेक्निकली मी त्यांना सांगितलेल्या आहे, सुचवलेल्या आहेत। त्याचप्रमाणे ते जर पुढे जातील तर नक्कीच त्यांना तो निर्णय मिळेल आणि न्याय मिळेल। आणि ज्या पद्धतीने मराठी माणसाची गळचेप कुठे ना कुठेतरी दिसत होती त्याला आपण निवारण किंवा तिथे आपण ते स्टॉप करू शकतो, एवढं मी त्यांना आज आश्वासन दिलेलं आहे आणि त्याच मार्फत पुढे पण कारवाई केली जाईल। साहेब, आता काही महिन्यानंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक निघणार आहे। तर मुंबईमध्ये मराठी माणसाचं वास्तव्य राहण्यासाठी आपल्या पक्षामार्फत कोणती उपाययोजना करणार आपण? सर्वप्रथम सांगतो की शिवसेनासाठी कधी पण निवडणूक महत्त्वाचं नाही। शिवसेना नेहमी लोकांच्या कामासाठी असते, मराठी लोकांच्या पाठी खंबीरपणे उभी असते। त्यामुळे आम्हाला निवडणूक आमच्यासाठी प्रत्येक दिवस हा निवडणुकीचा आहे। त्या माध्यमातून आम्हाला लोकांचा मदत करत असतो आणि त्याचप्रमाणे आमचे लाडके नेते आणि शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी आम्हाला आदेश दिलेला आहे की जे पण लोक ज्यांचा पण प्रॉब्लेम असेल, जे आपले नागरिक आहेत, ते कोणी असो, मराठी असो, हिंदी असो, कुठल्या पण याच्यात पण आपला सदस्य असला त्याला तुम्ही आवर्जून काम करा, त्यासाठी आवर्जून मेहनत करा आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करा। त्यामुळे मी तुमच्यामार्फत पण सांगू इच्छितो की शिवसेना ही कधीही कुठलीही जातपात न बघता 100% फक्त आणि फक्त नागरिकांना न्याय देण्यासाठी तटस्थ आहे आणि ती करते। धन्यवाद। श्री राजेंद्र पालशेतकर, गिरगाव खेतवाडी। माझा बॅक रोडला दुकान आहे, मेन रोडला। शॉप नंबर आहे 2, रस्त्यालगत। तर आज विकासक कुमार पाल गांधी यांनी आज बिल्डिंग बांधण्याची पूर्ण बांधणीचं काम चालू केलेलं आहे। पण माझं शॉप 2 नंबरला असून ते मला तो देत नाही आहे। ते आतमध्ये बिल्डिंगच्या आतमध्ये, तर बिल्डिंगच्या आतमध्ये 10 नंबरला देत आहे। ते मला मान्य नाही, कारण बिल्डिंगच्या आतमध्ये दुकान कोणसंच दिसणार कस्टमरला। माझा व्यवसाय शूज चप्पलचा आहे। तर माननीय एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या ऑफिसमध्ये मी आली आहे आणि आज माझं मांडणं त्यांना मी सांगितलं आहे। तर साहेब माझ्या याची दखल घेऊन माझ्यावरती आज माझ्या विकासाकडून होणारा अन्याय आज मला ते न्याय मिळवून देतील अशी मी त्यांना विनंती केली आहे। शिंदे साहेबांच्या ऑफिसमध्ये आले, तिथं हेमंत खांडेकर साहेब आज त्यांना मी भेटली आणि माझी वास्तव काय घटना घडली ती त्यांना सविस्तरपणे सांगितली। तर त्यांनी मला आश्वासन दिलं आहे की आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहोत आणि आज तुम्हाला तुमचं दुकान फ्रंटला मिळवून देऊ।